हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आज हिबिस्कसला छान फ्लावर आलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे फर्स्ट फ्लावर ऑफ द सीझन आहेत. हे इथे 2 आहे आणि एक ते तिकडे टॉपला आहे. आतून दाखवते. हे 2 आहे आणि मागे एक आहे. 3 फ्लावर्स आले हिबिस्कसला. या सीझनचे पहिले 3 फ्लावर आहे. बाकी हे असे पपईला पण छोट्या छोट्या पपया आलेल्या आहे. काय माहिती आता माकडं ठेवतात की नाही. हे लिंबाचं झाड आहे. इतका पाला पडतो, अरे बापरे. कंटाळली मी. कापाव की राहू द्याव, प्लीज कमेंट करा. हे मी नवीन लावलं एवढंच झाड पांढऱ्या फुटांचं. आणि काय म्हणतात त्याला, हे कोणतं झाड आहे नाव नाही आठवत आहे मला. याला पण खूप छान फुलं आलेले आहेत. ती घोळभाजी त्याला तर खूपच आलेले आहेत. मस्त बास्केट भरून गेलेले आहेत, छान दिसत आहेत. एक लिलीला आलेलं आहे. झाड बघा लिंबाचं. काय करावं या झाडाचं काय करावं. खूप पाला पडतो, खूप म्हणजे खूपच. गच्ची हे ते झाडालाच रोज 1 तास जातो. कापावं की ठेवावं, प्लीज कमेंट करा. खूपच जास्त पाला पडत आहे. झाडून तर हात दुखत आहे. समोर एक शाळा आहे, तिथले बाया बघा. आज तर झाडताना मला मी आणि त्या सेमच वाटत होती. एवढा वैताग आला झाडाचा, खूपच जास्त. पपया बघा छोट्या छोट्या. मोठ्या झाल्या की या खायला. या. पण वारा आणि सावली खूपच छान आहे झाडाची. पण 3-4 महिने पाला म्हणजे बाप रे बाप. बाकी गौरक्षण संस्थान पाहिले असतीलच तुम्ही. गाई दिसल्या. गाईला लोक पालक, मेथी असा विकतचा 30-40 रुपये पावा भाजीपाला आणून लावत होते. मारवाडी लोक होते बहुतेक ते. एवढी गोसेवा चालू होती तिथे. काही लोक दर्शनाला आले होते. कसे वाटले गौरक्षण संस्थान ते पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला, काल एकादशी होती, आता मी उपवास सोडते. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.